श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, लवकरच तुझ्याकडे त्या प्रगतीच्या अनेक दिशा येणार आहेत आणि तुझे जीवन सुख समृद्धी आणि आनंदाने परिपूर्ण होणार आहे. तू ज्याची अपेक्षा माझ्याकडे करत आहेस ते सर्व काही फळ तुला एकत्रित करून लवकरच मिळणार आहे. तुझ्याकडे जलद गतीने काहीतरी येऊ पाहत आहे. ते काय आहे? जर तुम्ही हा संदेश पुढील 11 मिनिटे ऐकलात तर तुमच्या लक्षात येईल की मी केलेले मार्गदर्शन आज तुमच्यासाठी का महत्त्वाचे आहे हे देखील तुम्हाला कळेल. बाळा, निरपेक्ष भावनेने तू ज्याची मदत केलं आहे ते तुझ्याजवळ मदत घेऊन तर तुझे नाव देखील काढत नाहीत हे मला माहीत आहे. पण निराश होऊ नकोस, कारण आता तुझ्यासाठी न्याय करायला तुझा देव स्वामी समर्थ उपस्थित आहे. जेव्हा ज्यांनी कोणी तुझ्यावर तो अन्याय केला आहे आणि तू त्या अन्यायासाठी माझ्याकडे प्रार्थना करत आहेस, तेव्हा आज या क्षणी मी तुला वचन देतो की मी तुझे सर्व काही क्लेश दूर नेणार आहे. तुझ्याजवळ जे काही संकट होते तेही मी माझ्या आशीर्वादाने दूर केल्या जाईल. बाळा, निश्चित राहा, कारण आता तू माझ्याकडे ती प्रार्थना केलं आहेस की तुला तो न्याय हवा आहे. तुझ्याजवळ ज्यांनी कुणी ते सर्व काही हिरावून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे काही हिरावून घेतले आहे ते आता तुला परत गुणाकारासहित प्राप्त होण्याची वेळ येत आहे. बाळा, ज्यांनी कोणी तुला ते त्रासदायक दिले आहेत ते आत्ता पस्तावतील. खूप काही यातना त्यांना सहन कराव्या लागतील, कारण जेव्हा ज्याचा कुणाचा दोष नसताना कोणाच्या हातातले अधिकार काढून घेऊन कोणाला खूप काही यातना देऊ इच्छितात, तेव्हा त्यांना असे वाटते की माझ्या कर्माला कोणीही पाहत नाही, पण देवाजवळ तो न्याय आहे. जेव्हा तुम्ही कुणासोबत अन्याय करता तेव्हा देव प्रत्येक क्षणाला तुमचे कार्य पाहत आहे हे विसरू नका. ज्यांनी कोणी तुमचे मन खूप काही दुखवले आहे, ज्यांनी तुमच्यावर दोषारोपण करून तुम्हाला काही ठिकाणी खूप काही मनापासून दुखवलेले आहे आणि ज्यांनी कोणी माझ्या बाळाजवळून ते अधिकार हिचकवण्याचा प्रयत्न केला आहे, आता त्यांना त्याच्या कर्माची फळे भोगण्याची वेळ लवकरच येणार आहे. माझा न्याय त्याच्यासोबत होणार आहे जे माझे प्रिय बाळ या संदेशाला मन लावून श्रद्धापूर्वक ऐकत आहे. त्याच्यासाठी आता त्याचे ते अधिकार त्यांना प्राप्त होणार आहेत. ज्यांनी कोणी त्याच्याकडून ते हिसकावून घेतले आहेत ते त्यांना परत गुणाकारासहित प्राप्त होणार आहे. देवाकडून गुणाकारासहित आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी 5555 असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे असे टाईप करा. भाग्यवंत ठराल. माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या निरंतर कल्याणासाठी आहे. जेव्हा तुम्ही मनापासून ती प्रार्थना करता की तुमच्यासोबत जे काही अन्यायपूर्वक घडले आहे त्यासाठी तुम्ही माझ्याकडे प्रार्थनापूर्वक जे काही आशीर्वाद मागितले आहात, आता ते लवकरच तुम्हाला प्राप्त होणार आहे. आता या क्षणाला जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला हा संदेश मनापासून ऐकत आहे त्या माझ्या प्रिय बाळाला मी सांगू इच्छितो की आजपर्यंत तुझ्याजवळ जे काही अधिकार काढून घेतले होते आणि तुला ते सर्व काही प्राप्त होता, त्यावर कोणी अन्याय अधिकार गाजत होता, त्यासाठी आता तुला आशीर्वादित करण्यात येत आहे आणि तुझ्यासोबत तो न्याय करण्यात येत आहे. विसरू नका, जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता तेव्हाही देव ते पाहत आहे. मनुष्य काही कारणाचा प्रयत्न करतो, त्याला असे वाटते की तो कधी जे काही चुकीचे करतो त्यावर तो पांघरून घालून ते लपवू शकतो, पण देवाची कृपादृष्टी प्रत्येक ठिकाणी जागरूक आहे. जेव्हा तुम्ही खूप काही असे कर्म करता जे चांगले आहे तेही जर देव पाहत आहे, तर लक्षात घ्या की जर तुमच्या सोबत कोणी चुकीचे करत आहे ते देखील देव पाहत आहे. बाळा, तुझी काळजी संपणारा हा संदेश या क्षणाला तुला प्राप्त होईल. त्या क्षणापासून माझ्या बाळाला निश्चित करणारा हा संदेश मी त्याला देऊ इच्छिते. तुझ्याकडे
आता ते अधिकार पुन्हा प्राप्त होऊन तुझे जीवन सुख समृद्धी आनंदाने परिपूर्ण होणार आहे। तुझ्या अधिकारावर त्यांनी त्याचा आजपर्यंत अधिकार गाजवलेला आहे, पण आता परिस्थिती परिवर्तन होणार आहे। जे त्यांनी तुझ्याकडून हिसकावून घेतले आहे ते तुला परत दुपटीने प्राप्त होणार आहे। माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार आता तू इथून पुढे अनुभव करणार आहेस बाळा। तुझ्यासाठी मी नक्कीच न्याय करणार आहे। तू माझ्यावर निश्चितपणे भरोसा ठेव बाळा। मी तुझ्यासाठी इथपर्यंत कार्य करत आहे। जेव्हा माझे कार्य पूर्ण होईल तेव्हा तुझ्याकडे एक मोठा चमत्कार तुला प्राप्त होईल। तुझ्या असलेल्या समस्या नष्ट करण्याचे सामर्थ्य तुझ्या देवात आहे। मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुझ्यासाठी कार्य करत आहे। जेव्हा ज्या वेळेस तुमच्याकडून कोणी खूप काही हिरावून घेतलेले आहे तेव्हा आता तुम्ही जी काही माझ्याकडून प्रार्थना केलेली आहे त्यावर विश्वास ठेवा। मी तुमची प्रार्थना ऐकलो आहे आणि तुमचे कर्म देखील पाहिलो आहेत। आता तुमच्या सर्व काही कर्मांना एकत्रित करून तुम्हाला ते फळ मिळण्याची योग्य वेळ येत आहे। देव म्हणतात बाळा तू निश्चित राहा, काळजीमुक्त राहा, कारण देवाने या क्षणाला तुझ्याकडे कृपादृष्टीने पाहिले आहे। तेव्हा आता तुला निश्चित करणे आवश्यक आहे। काळजी करू नका, मी तुझ्यासाठी कार्य करत असताना तुला काळजी करण्याची काहीही आवश्यकता नाही। जेव्हा ज्या लोकांनी तुला खूप काही लुबाडलेले आहे आणि तू माझ्याकडे ती प्रार्थना केलं आहे तेव्हा आता विश्वास ठेव, तुझ्यासाठी माझे कार्य घडणार आहे। ती वेळ लवकरच जवळ येत आहे। त्या लोकांना त्या कर्माची आत्ता शिक्षा भोगण्याची वेळ जवळ येत आहे। ते देखील तू स्वतः आपल्या डोळ्यांनी बघणार आहेस। इथून मागेही तुला खूप काही संघर्ष करावा लागला आहे, कारण जेव्हा कधी तू आपल्या अधिकाराला प्राप्त करण्यासाठी आवाज उचवण्याचा प्रयत्न केला आहेस तेव्हा तुझा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मला हे सर्व काही माहीत आहे। तू जेव्हाही प्रयत्न करतोस तेव्हा ते विरोधक तुझ्या कार्यात अडथळे आणून तुझ्यासोबत खूप काही वादविवाद करून तुला मागे ठेवू इच्छितात। तुझा विरोध करून तुला खूप काही दबाव आणतात। हे मी सगळं पाहत आहे, पण इथून पुढे त्याचे ते कट कारस्थान कार्य करणार नाही, कारण देवी योजना तुझ्यासाठी घडत आहे। तुझा ज्यावर अधिकार आहे आणि तू जे काही आपल्या कर्माने प्राप्त केले आहे आणि जे तुझ्याकडून हिसकावून घेण्यात आले आहे ते सर्व काही एकत्रित करून तुला पुन्हा प्राप्त होईल। बाळा माझा आशीर्वाद निरंतर तुमचे पुण्य वाढवणार, तुमचे भाग्य गाजवणार, चमकवणार आणि तेव्हा निश्चित राहा तुझे भाग्य उदय होण्याचा काळ जवळ येत आहे। ते आता पस्तावा करतील ज्यांनी तुला ते दुःख सहन करावे लागले आहे, त्यांनी तुझा विरोध केला आहे, पण इथून पुढे ते आता नतमस्तक होतील, कारण आता मी तुझा मार्ग मोकळा करत आहे। ज्यांनी कुणी तुझ्याजवळ ते काढून घेतले आहे ते परत तुझ्याकडे येऊन ते सर्व काही देतील यावर विश्वास ठेव, कारण तू केलेले सर्व काही शुद्ध अंतकरणाने देवाच्या चरणी सोपवले आहे। जेव्हा देव आता तुझ्यासाठी मोठा न्याय करणार आहे, निश्चित राहा माझी कृपा निरंतर आता तुझ्या जीवनात इथून पुढे तू अनुभव करणार आहे। जो कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला या दिव्य पवित्र संदेश ऐकत आहे, देवाचा न्याय तुमच्यासोबत घडणार आहे। तुम्ही जी काही प्रार्थना न्यायासाठी देवाकडे करत आहात, अधिकारासाठी करत आहात, ते सर्व काही देव तुम्हाला प्रदान करतील यावर विश्वास ठेवा। विश्वास ठेवा, देवासाठी तुमच्यासाठी ते घडवणे अगदी आवश्यक आहे। आज तुमच्यासाठी अशक्य असे काही उरणार नाही। देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी मी आज जागरूक चालू आहे। जेव्हा तुझ्या दिशेने ते लोक येतील तेव्हा तो तुझी मागणी त्याच्याकडे ठेव आणि मग बघा माझा चमत्कार, कारण जेव्हा तू माझे स्मरण करून ते सर्व काही अधिकार मागशील तेव्हा ते तुला काही काळातच प्राप्त होतील। हा माझा तुला आशीर्वाद बाळा। ज्यांनी तुझे मन दुखवले आहे, ज्यांनी तुला त्या यातना दिले आहे, सर्व काही कष्ट आता त्यांना प्राप्त होणार आहे, कारण प्रत्येकाला या जन्मात जे काही करतात त्याची कर्मफळे भोगून घ्यावी लागतात। तेव्हा आता शांत राहणे, आपले कर्म योग्य दिशेने घेऊन चला, पुढे तुमच्यासाठी मोठा विजय ठरलेला आहे। तुम्ही जे काही कर्म करता ते सर्व काही देवाच्या चरणावर
सोपवून द्या आणि निश्चित राहा. आपल्या कर्मात जेवढा चुका टाळता येतील तेवढ्या टाळण्याचा प्रयत्न करा आणि त्याच्यासोबत अधिकाधिक चांगले कर्म आपल्या जीवनात रोज निश्चित अवलंबून घ्या. त्यामुळे तुमच्या जीवनात अधिक पुण्याचा साठा होईल. ज्याप्रमाणे तुम्ही माझे नामस्मरण करता, देवाचे चिंतन ध्यान करता, त्याचप्रमाणे देवी तुमच्यासाठी कार्य करत आहे. देवाचे अखंड कार्य बाळासाठी सुरू आहे. तेव्हा विश्वास ठेवा की तुझ्यासाठी ते माझे कर्म सुरू आहे. आज जरी तुला काही हालचाली दिसून येत नसले तरी ती पडद्याआड सतत सुरू आहे. बाळा, निशंक मनाने तू माझा संदेश ऐकला आहे. तुझा आत्मा पवित्र होईल. तुझ्या घरी सुख समाधान आरोग्याची प्राप्ती होईल आणि तुझे मन सुख समाधानाने पूर्ण होईल. स्वामी म्हणतात, बाळा, हम गया नहीं जिंदा आहे. या वाक्यावर आता तुझा अधिक भरोसा होणार आहे, कारण मी तुझ्यासाठी न्याय करायला येथे उपस्थित आहे. चिंता सोडा. तुझ्या जीवनातील आजपासून ते सर्व काही क्लेश दूर होऊन तुला सुख आनंदाची प्राप्ती होणार आहे. एक मोठी आनंदाची बातमी तुमच्या दिशेने येत आहे. वेगवान गतीने इथून पुढे तुमची प्रगती देखील होणार आहे. तुझ्या कार्यात हात घालशील त्या कार्यात तुला अधिक प्रगती ऐश्वर्य प्राप्त होणार आहे. अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात तिथून पुढे अधिकाधिक वाढून तुमचे जीवन सुख समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण होणार आहे. तुमच्या घरात ती भरभराट केल्या जाईल. त्यामुळे तुमचे जीवनस्तर उंचवण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे. स्वामीचा हा दिव्य आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. माझा देव महान आहे असे कमेंट करायला विसरू नका. देवाचा न्याय तुमच्यासोबत नक्कीच होईल. जर तुम्हीही देवाचे न्याय अनुभवले असेल तर होय स्वामी, मी तुमचे न्याय अनुभवलेले आहे. जेव्हाही तुमच्यासोबत वेळोवेळी कठीण काळातून काढून चमत्कार केले असतील तर तुमच्यासोबत ते चमत्कार स्वामींनी दिलेले असतील तर होय स्वामी, मी तुमचे चमत्कार स्वीकार करतो आणि स्वीकार केले आहे. तुमचे अनुभव मी माझ्या आयुष्यात केले आहे. तुम्ही स्वामीचे प्रिय बाळ आहात. स्वामीच्या संदेशावर आणि स्वामीच्या चमत्कारावर तुमचा संपूर्ण विश्वास असेल तर होय स्वामी, माझा विश्वास आहे असे लिहायला विसरू नका. देव तुमच्यासाठी सतत कार्य करतील. तुमच्या अडचणी दूर करतील. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतील यावर विश्वास ठेवा. अंतःकरणापासून स्वामीचे नाम जप करा, भक्ती करा. जी काही सेवा करता ते स्वामीच्या चरणावर समर्पित करा. देवाची अफाट कार्य तुमच्यासाठी सतत सुरू आहे. ते अविरत अखंड सुरू आहे. त्यामुळे आपण आपल्या जीवनात अनंत चमत्कार बघत आहोत आणि सुख आनंद पाहत आहोत. स्वामी माऊली, मी तुमचे प्रिय बाळ अशी कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमच्या सर्व काही इच्छा आणि मुलाबाळांना सुखी समृद्धी आणि आनंदी ठेवत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जय शिवशंकर. नमामि शंकर. शिवशंकर शंभो. जय गिरिजापती भवानी शंकर. शिवशंकर शंभो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.